तर हे बघा रात्रीचे 12:18 झालीत आणि आमच्याकडे हे बघा काय चाललेलं आहे. इकडे हार बनवण्याचं काम चाललंय. उद्या गुढीपाडव्याची तयारी चाललेली आहे. तर हे बघा हार कोण बनवत आहे बघ. तर उद्या कोणाकोणाला गुढीपाडव्याची ऑर्डर द्यायच्या असतील हारांच्या तर कदमांना नक्कीच द्या. तर काय कदम बरी असं ना गुढीपाडव्यात आपल्या घरगुती हार परवडतात. भारत हाराचा भाव काय प्रत्येकाला माहितीच असेल आणि हे आपल्या हाराचे परवडून जातात. होय 150-200 रुपयाची फुलं आणली आम्हाला प्रत्येक सणाला 600 ते 800 रुपयाचे आपल्याला हार लागतात. होय हजारचा पण आकडा कधी कधी जातो आणि हे फक्त 200 रुपयाचं काम झालेलं आहे. होय. फक्त 200 हे रुपये हार आता हा मोठा हार आई बापांच्या फोटोसाठी, हे 4 आहेत ते हार आहेत ते देवांसाठी आहेत आणि हे 2 दरवाज्यांसाठी. हे 3 हार आहेत ना, 3 दरवाज्यांचे, एक वरच्या रूमला आणि हे 2 मागचे पुढचे सर्व दरवाजे. देवार आहे आपला होय आणि हे दारामध्ये हे 3 उंबरठे. दारामध्ये 3 उंबरट्यांना 3 हार. आपण कोणाच्या पोटावरती पाय देत नाही. वर्षभर आपण हार विकतच घेतो. फक्त दिवाळी आणि गुढीपाडवा असा काय सण असला किंवा घरात काय कार्यक्रम असला तर फुलं आणून आपण घरामध्ये हार बनवतो. ओके मग उद्या स्वस्तात पडतात. आता उद्या हार कितीचा असेल माझ्या उंचीप्रमाणे बघा होय. हार कितीचा आहे तो. एक 70-80 रुपयाचा तरी हार असेल. असेलच 90-100 रुपयाचा भेटेलच हार. 70-80 रुपयाचा हार तो. हम्म तर म्हणजे असं कोण कोण हार घरी बनवतो तर नक्कीच कमेंट करा. मी काय चुकीचं केलं का तर सांगा. म्हणजे बायको मध्ये आरोप करते. बरीच ना. आणि कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर नक्कीच द्या. हा लवकरात लवकर 12 वाजून गेलेले आहेत तर द्यायचे लवकरच द्या. फुलं संपलेली. पुढे एवढीच राहिलेली आहे.